दिवाळीत श्रीयंत्राची स्थापना घरात केली असता आर्थिक समस्येतून कायमची सुटका होते. श्रीयंत्र स्थापना घरात करायची असेल तर दिवाळी हा त्यासाठी सगळ्यात उत्तम मुहूर्त असतो, सगळ्यात चांगला दिवस असतो. धनलक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी श्रीयंत्राची पूजा सगळ्यात जास्त लाभदायक ठरते. श्रीयंत्राची पूजा केल्याने लक्ष्मी मातेचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो आणि म्हणूनच लोक घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करतात, पूजा करतात. श्रीयंत्राची विधिवत पूजा केल्यास सुख, संपत्ती, सौभाग्य, समृद्धी सदैव आपल्या घरामध्ये वास करतं. पण घरामध्ये श्रीयंत्र कधी स्थापन करावं, कसं स्थापन करावं, योग्य श्रीयंत्राची ओळख कशी करावी, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, श्रीयंत्र म्हणजे साक्षात श्री महालक्ष्मीचं स्वरूप आहे. जो मनुष्य आपल्या वास्तूमधील देवघरात श्रीयंत्राची स्थापना करतो त्याच्या वास्तूमध्ये साक्षात श्री अष्टलक्ष्मी वास करतात. सगळ्यात आधी समजून घेऊ की यंत्र म्हणजे काय. यंत्र म्हणजे ईश्वरी शक्तीचा आविष्कार प्राप्त करण्याचं एक साधन. धनसंपत्ती प्राप्त करण्यासाठी श्रीयंत्र, महालक्ष्मी यंत्र, लक्ष्मी गणेश यंत्र, श्रीसूक्त यंत्र या यंत्रांचा वापर होतो. तसंच दुष्ट शक्तींपासून संरक्षण होण्यासाठी महामृत्युंजय यंत्र, रामरक्षा यंत्र, दत्त यंत्र या यंत्रांची विधिवत पूजा केल्यास त्याचं निश्चित फळ मिळतं. यंत्रांमध्ये विशिष्ट प्रकारच्या रेषा, त्रिकोण, वर्तुळं, पुष्पदल, बीजाक्षरं, बीजमंत्रांच्या विविध रचना असतात. यंत्र घडवण्यासाठी लागणारं साहित्य, घडवण्याची वेळेचं पावित्र्य, शुद्धीकरण, प्राणप्रतिष्ठेची पद्धत आणि यंत्र सिद्ध करणं या गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे बाजारातून किंवा तीर्थक्षेत्रातून तुम्ही यंत्र विकत आणून देवघरामध्ये स्थापना करतात त्याआधी त्यामध्ये तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतं. ते यंत्र शास्त्रोक्त आहे का याची खात्री करून घेणं आवश्यक असतं. शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेलं आणि प्राणप्रतिष्ठित केलेलं यंत्र त्याच्या शक्तीचा अनुभव साधना करणाऱ्याला देतो. यामध्ये महत्त्वाच्या काही सूचना असतात, जसं की जर तुम्ही श्रीयंत्राची स्थापना करत असाल किंवा कुठल्याही यंत्राची स्थापना करत असाल तर त्यासाठी रोज त्या यंत्राची पूजा होणं आवश्यक आहे. अगदीच नाही जमलं तर कमीत कमी दिवा आणि अगरबत्तीने ओवाळणं आवश्यक आहे. वेळेची उपलब्धता आणि आवडीनुसार रोज यंत्राचे पूजन, अर्चन, षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजा, अभिषेक, आराधना, मंत्रोच्चारण, जप, बीजमंत्राची उपासना या गोष्टी कराव्या, कारण त्यानुसारच फलप्राप्ती यंत्राच्या माध्यमातून होत असते. श्रीयंत्र हे त्रिपुर शक्तीचं प्रतीक आहे. भगवती श्रीविद्या त्रिपुर सुंदरीच्या साधनेमध्ये श्रीयंत्र हे एक अत्यंत प्रभावी उपयोगी यंत्र आहे. किंबहुना श्रीयंत्राशिवाय श्री ललिता महात्रिपुर सुंदरी देवतेच्या साधनेचं उत्तम फळ मिळूच शकत नाही. ब्रह्मांड पुराणातील उल्लेखाप्रमाणे जिच्या गर्भामध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात अशा श्री ललिता महात्रिपुर सुंदरी देवीचं श्रीयंत्र हे निवासस्थान आहे. ती त्या निवासस्थानामध्ये महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, परब्रह्म, परविष्णू, पराशिवासहित निवास करते. म्हणूनच श्रीयंत्राची पूजा करणाऱ्यास विश्वातील समस्त देवदेवतांच्या पूजेचा लाभ मिळतो. सर्व स्तरावरील समृद्धी त्याला प्राप्त होते. श्रीयंत्रात अत्यंत अद्भुत तऱ्हेने संपूर्ण ब्रह्मांडाची संरचना करण्यात आलेली आहे. याकरता विशिष्ट पद्धतीचा वापर करून अनेक भौमितिक रचना एकमेकात गुंफण्यात आलेल्या आहेत. या यंत्रातील 9 चक्र ही मनुष्य देहातील 9 आध्यात्मिक चक्रांसमान आहेत. त्यामुळे अनेक साधनांचं पुण्य हे एकाच श्रीयंत्र साधनेमुळे प्राप्त होतं. श्रीयंत्राला नीट पारखून घेण्याची मात्र गरज असते. कोणतंही यंत्र आकार, चिन्ह, अंक करून बनवलं जातं. कोणत्याही यंत्राचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी ते योग्य प्रकारे बनवलेलं असणं आवश्यक आहे. जर तुम्ही घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करत असाल तर श्रीयंत्र बरोबर आहे का याची खातरजमा तुम्ही करून घ्यायला हवी. चुकीच्या श्रीयंत्राची पूजा केल्याने कोणताही लाभ प्राप्त होत नाही. देवी लक्ष्मी ही स्वतः धनाची देवता आहे आणि धनप्राप्तीसाठी तिची उपासना जरी करत असलात तरी त्यामध्ये भक्ती असणं आवश्यक आहे. भक्तीनेच कुठलीही देवता प्रसन्न होते. दिवाळीला लक्ष्मीप्रिय श्रीयंत्राची पूजा अवश्य करावी, त्यामुळे विशेष लाभ होतो. श्रीयंत्राची पूजा लोभाच्या भावनेने नाही तर सुखशांतीच्या भावनेने करावी. श्रीयंत्राची घरामध्ये स्थापना केल्यानंतर दर शुक्रवारी सकाळी श्रीयंत्र ताटामध्ये काढावे, लाल कपड्यामध्ये ठेवावे
आणि त्यानंतर श्रीयंत्राला पंचामृत म्हणजेच दूध, दही, मध, तूप, साखर मिसळून स्नान घालावे. त्याचबरोबर गंगेच्या पाण्यानेही स्नान घालावे. आता श्रीयंत्राची पूजा करण्यासाठी लाल चंदन, लाल फुलं, अबीर, अक्षदा, लाल वस्त्र हे सगळं अर्पण करावं. मिठाई अर्पण करावी. धूप, दीप, कापूर आरती करावी. श्रीयंत्रासमोर लक्ष्मी मंत्र, श्री सूक्त किंवा दुर्गा सप्तशतीतील कोणत्याही श्लोकांचा पाठ करावा. श्रीयंत्राची एक पौराणिक कथा सुद्धा सांगितली जाते. एकदा माता लक्ष्मी अप्रसन्न होऊन पृथ्वीवरून वैकुंठाला निघून गेली. त्यामुळे पृथ्वीवर सगळीकडे हाहाकार माजला आणि समस्या निर्माण झाल्या. वसिष्ठ ऋषींनी माता लक्ष्मीला पृथ्वीवर आणण्याचा निश्चय केला. ते वैकुंठाला पोहोचले, पण तिथेही त्यांचे प्रयत्न अयशस्वी झाले. तेव्हा वसिष्ठ मुनींनी तपश्चर्येला सुरुवात केली आणि महाविष्णूंना प्रसन्न करून घेतले. महाविष्णू प्रकट झाले. वसिष्ठ मुनींनी श्रीहरी विष्णूंना महालक्ष्मीची समजूत घालायला सांगितले, परंतु महाविष्णूंच्या प्रार्थनेलाही देवीने दाद दिली नाही. तेव्हा वसिष्ठ मुनी खिन्न मनाने पृथ्वीवर परतले. सगळ्यांच्या समोर त्यांनी एक गोष्टीचं प्रतिपादन केलं आणि ती म्हणजे आता श्रीयंत्र निर्मितीशिवाय मार्ग उरलेला नाही. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या आश्रमामध्ये दिवाळीमधील धनत्रयोदशीला विधीपूर्वक श्रीयंत्राची प्राणप्रतिष्ठा केली. या श्रीयंत्र प्रतिमेच्या निर्मितीचे ज्ञान आणि उपासना क्रम मुख्य गुरु बृहस्पतींनी वसिष्ठ मुनींना सांगितला. त्यांच्या निर्देशानुसार श्रीयंत्र प्रतिमा तयार झाली. प्रतिमेची षोडशोपचारे पूजन होताच श्री महालक्ष्मी प्रसन्न झाली आणि सर्व सिद्धींसह श्रीयंत्र सिंहासनावर ती प्रकट झाली. तिने सगळ्यांना आशीर्वाद दिला. ती म्हणाली की आपण जो श्रीयंत्राचा प्रयोग केला आहे त्याने मी प्रभावित झाले असून या श्रीयंत्रामध्ये मी अखंड वास करेन. म्हणूनच ज्या साधकांच्या वास्तूमध्ये श्रीयंत्राची विधिवत स्थापना करण्यात येते त्या साधकाने आणि घरातील सगळ्यांनी श्रीयंत्राची आराधना प्रेमपूर्वक आणि भक्तिपूर्वक अंतःकरणाने करावी, म्हणजे माता लक्ष्मीचा कायमचा आशीर्वाद मिळतो. प्रातःकाली स्नानादी कर्म पार पाडून शुचिर्भूत होऊन श्रीयंत्र प्रतिमेसमोर नंदादीप लावून आसनस्थ व्हावं. श्रीयंत्राची पंचोपचारे पूजा करावी. पूजा पूर्ण झाल्यानंतर श्री ललिता सहस्रनाम स्तोत्राचे किंवा श्री सूक्ताचे पठण करावे. श्रीयंत्र प्रतिमेवर तिथी वार बघून कुंकुमार्चन करावे. त्यानंतर बीजमंत्राचा जप करावा. जपानंतर आरती आणि प्रार्थना म्हणावी. देवीची क्षमा देखील मागावी. संध्याकाळी सुद्धा धूपदीप प्रज्वलित करावे. श्रीयंत्राला नित्य स्नानविधी अभिषेक केला नाही तरी फक्त शुद्ध जलाने पौर्णिमेच्या दिवशी शुचिर्भूततेने ललिता सहस्रनाम स्तोत्र पाठ करत त्या यंत्राला अभिषेक नक्की करावा. त्यानंतर पंचोपचारे पूजाही करावी. आपल्याला व्यापार वृद्धी, ऋणमोचन, संतान लाभ, संपत्ती लाभ, दारिद्र्यनाश, भौतिक सुखसंपदा, अद्भुत ऐश्वर्य सिद्धी हे सगळं श्रीयंत्रामुळे प्रदान होतं. अत्यंत प्रभावी श्रीयंत्रामुळे घरात समृद्धी नांदते. सर्व प्रकारचे भय नाहीसे होते. विद्या, शक्ती, यश, मान सन्मान या सगळ्याच गोष्टी श्रीयंत्राच्या साधनेने प्राप्त होतात. मंडळी, तुम्हाला सुद्धा श्रीयंत्राचा लाभ घ्यायचा असेल तर दिवाळीमध्ये तुम्ही श्रीयंत्राची स्थापना नक्की करा. दिवाळीमध्ये धनत्रयोदशीला तुम्ही श्रीयंत्राची स्थापना करू शकता किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा श्रीयंत्र स्थापना तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकता. त्यानंतर त्याची इतर देवांची करतो तशी नियमित पूजा करावी आणि माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव घ्यावा. जय महालक्ष्मी. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.